मग. म्युझियम पाहून झालेलं आहे. मला वाटलं म्युझियममध्ये किमान मोबाईल असं ना तसं घेऊन जाता येईल. मोबाईल सोडा, सर्व चेक करून पाठवलं त्यांनी. मोबाईल, कॅमेरा सर्व जमा करून ठेवावं लागते, टोकन घ्यावं लागते. ज्याप्रमाणे आपण मंदिरात जाताना चपलीसाठी टोकन घेतो ना, अगदी त्याप्रमाणे. मग एका लॉकरमध्ये आपला मोबाईल, कॅमेरा त्यांनी ठेवला आणि आतमध्ये सोडलं. आता म्युझियम इतकं सुंदर होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये. कारण इतक्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळ्या पेंटिंग्स, भयंकर सुंदर होतं ते. आता म्युझियम पाहिल्यानंतरनं, त्यानंतरनं पॅलेस पाहिल्यानंतरनं एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हे गायकवाड घराणं जे आहे ना, प्रचंड रसिक घराणं होतं. कलेबद्दल त्यांना प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, त्यानंतरनं त्या समजून घ्यायच्या होत्या आणि त्यांना ते सगळ्या गोष्टी जतन करून ठेवायच्या होत्या. त्यांना चित्रकलेची जाण आहे, चित्रकला म्हणजे काय हे समजतं आहे, शिल्पकला म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना प्रचंड आकर्षण असावं. कारण त्यामुळेच राजा रविवर्माच्या सगळ्या पेंटिंग्स, सर्वच प्रकारच्या पेंटिंग्स तुम्हाला तिथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतरनं ग्रीक लोकांच्या, रोमन लोकांच्या पेंटिंग्स, शिल्पकला, मूर्त्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. इवन सयाजी राजांचं जे शिल्प आहे त्यासाठी वापरला गेलेला मार्बल असेल, त्यासाठी वापरला गेलेला जो कलाकार असेल, ते या सगळ्या गोष्टी ग्रीक आणि रोमन कलाशिल्पाशी सुसंगत दिसतात, एकसारख्या दिसतात. आणि त्या मूर्त्या पाहिल्यानंतरनं त्यांना प्रचंड आकर्षण होतं ग्रीक आणि रोमन कलाकृतीचं, हे दिसून येतं. आणि ते प्रचंड प्रेमात सुद्धा होते असं सुद्धा जाणून येतं किंवा दिसून सुद्धा येतं. कारण त्यामध्ये चिमणाबाईंचं असेल किंवा इतर सर्वांच्या ज्या पेंटिंग्स वगैरे त्यांनी बनवलेले आहेत ना, ते ग्रीक आणि रोमन पद्धतीच्याच आहेत. एक सुंदर पक्षी दिसत आहे, त्याचा एक फोटो काढतो मग तुम्हाला बोलतो पुन्हा. अरे भाई, तुम्ही काय मिस केलं मी हे शब्दात सांगू शकत नाही. इतका सुंदर असा सुतार पक्षी होता, खूप दिवसानंतरनं मी पाहिला. त्यामुळे मला व्हिडिओ अचानक बंद करून पुन्हा चालू करावा लागला. मी आता त्याचा व्हिडिओ टाकतो, तो पहा.